आहे, व्हॉट आर यू डुईंग याचा अर्थ काय आहे बऱ्याच जणांना माहिती असेल, पण अशाच प्रकारचे प्रश्न आपण कसे विचारू शकतो हे आपण आज पाहणार आहे. व्हॉट आर यू डुईंग हा सेंटेन्स बरोबर आहे की नाहीये ते कमेंट मध्ये सांगा. मग आता क्वेश्चन्सच्या टाइप्स असतात, आपण आज घेणार आहे WH क्वेश्चन्स आणि येस नो क्वेश्चन्स. मग आता सर्वात आधी सुरुवात करू WH क्वेश्चन्सला. WH क्वेश्चन्स. मग आता WH क्वेश्चन्स म्हणजे कसे, जे की WH पासून सुरू होतात त्याला आपण काय म्हणतो तर WH क्वेश्चन म्हणतो. मग आता ज्याच्यात की येतं व्हॉट, व्हाय, वेअर, व्हेन, हो, विच, हाऊ हे कुठे येतात तर WH क्वेश्चन्स मध्ये येतात. मग आपण आता घेऊ व्हॉटला. व्हॉट, व्हॉटचा अर्थ होतो काय, व्हॉटचा मराठी अर्थ आहे काय. मग आता याचं एक एक्झाम्पल बघू. जसं की आपण तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे असे शब्द जे विचारतो ते येतात व्हॉट मध्ये, ज्याच्यात की कायचा संबंध येतो एवढं आपल्याला माहिती आहे. मग समजा मी म्हणलं तुझे नाव काय आहे, तुझे नाव काय आहे, याचं इंग्लिश मध्ये आपल्याला माहितीच असेल, पण हे याचंच एक्झाम्पल आहे म्हणून आपण येतोय. मग आता इंग्लिश मध्ये कसं तयार होतं ते पण सांगतो. काय हा शब्द आहे, व्हॉट याच्यात आपल्याला पहिले आणायचा आहे. मग आता याच्यात काय म्हणून कायला घेऊन घेऊ आधी व्हॉट. व्हॉट आला. मग आता आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर इज म्हणणार आहे, व्हॉट इज. आणि मग एवढं झाल्यानंतर पहिल्या शब्दाकडे यायचंय. मग आता तू याला इंग्लिश मधून काय म्हणलं तर युअर, व्हॉट इज युअर. आणि मग नाव हे हा उरलेला शब्द आहे तर याला इंग्लिश मधून म्हणून नेम, म्हणजेच व्हॉट इज युअर नेम. अजून एक बघू आता दुसरं. तू आता काय करत आहेस, तू आता काय करत आहेस. मग आता याच्यात जर कुठे काय दिसतोय, काय जर तुम्हाला कोणत्याही शब्दात दिसतोय तर त्याला पहिले घ्यायचा, म्हणजेच पहिले आला आपला इथे व्हॉट. आणि मग याच्या नंतर काय करायचंय तर आहे नाही येथे, तर आहेस शब्द आहे म्हणून व्हॉटला वापरायचा आर, म्हणजेच हे तयार झालं व्हॉट आर. एवढं झाल्यानंतर आपण घेतो पहिला शब्द, तर पहिला शब्द आहे तू म्हणून ते घेऊ आपण यू, कारण तुला आपण इंग्लिश मधून म्हणतो यू. आणि मग याच्या नंतर काय करायचंय करत आहेस, जे पण आपण करतोय त्याला आपण म्हणतो डू. आणि मग ते काम पूर्ण झालेलं नाहीये म्हणून डू च्या पुढे वापर करायचा ING चा, म्हणजेच डू प्लस डुईंग, डू प्लस ING इक्वल टू डुईंग, म्हणजेच ते आलं डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. आता W नाही तर H याच्यात येतोय म्हणून हा काय असेल तर WH क्वेश्चन्स असेल, म्हणजेच हा तयार झाला व्हॉट आर यू डुईंग. 3. अजून एक एक्झाम्पल बघू आता आपण. मग आता व्हॉट आर यू डुईंग एवढंच नाही तर याच्यात जो आता आहे, आताला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर नाव म्हणतो म्हणून ते येईल इथे. एवढं क्लिअर झालं आता. मग आता तिसरं आहे तुला काय हवे आहे, तुला काय हवे आहे. मग आता इथे दिसतोय आपल्याला सर्वात आधी काय, ज्याला की सर्वात आधी घ्यायचं आहे म्हणून आपण कायला इंग्लिश मधून म्हणलं व्हॉट.
आणि मग याच्यानंतर आपल्याला आहे वगैरे काहीच घ्यायचं नाहीये, तर पुढे काय वापर करायचा, एक डू. डू वापरल्यानंतर तुला, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो यू. व्हॉट डू यू. आणि मग काय पाहिजे, हवे, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर वॉन्ट म्हणतो. म्हणून पुढे आपण वापर करणारी वॉन्टचा, म्हणजेच हा पण प्रश्न तयार झाला, व्हॉट डू यू वॉन्ट. अशा प्रकारे वापरला जातो व्हॉट. व्हॉट कसा वापरायचा, काय काय या शब्दाकरता व्हॉट वापरतात, तर पुढे आपण शिकू व्हाय कसा वापरतात. तर आता व्हायचा अर्थ होतो का, का असा त्याचा अर्थ होतो. मग तुला काय हवंय, काय नकोय असं नाही येत त्याच्यात, काय हे व्हॉट मध्ये येतं. मग तू का घरी आला नाहीस, तू का मोबाईल पाहत आहेस, अशा प्रकारचे सेंटेन्स त्याच्यात येतात. मग आता एक सेंटेन्स पाहू आपण त्याच्यातलाच व्हायचा. तू उशिरा का आलास, तू उशिरा का आलास. आता याच्यात दिसतोय आपल्याला याचा का, म्हणून हा झाला WH क्वेश्चन्स. पण का याला आपण इंग्लिश मधून म्हणतो व्हाय, म्हणून व्हायला पहिले घेऊन घेऊ कायला. ओके, इथे घेऊ आता आपण व्हाय. आणि मग याच्यानंतर आलास किंवा मग व्हाय सोबत आपल्याला एक आर लावून यावं लागेल, व्हाय आर. मग आता एवढं झाल्यानंतर तू, तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर यू. आणि याच्यानंतर व्हाय आर यू उशिरा. उशिराला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर लेट म्हणतो. म्हणून ते आलं इथे दुसरं. तू इंग्रजी का शिकतोस, तू इंग्रजी का शिकतोस. तू इंग्रजी का शिकतोस, याला पण आपल्याला घ्यायचंय व्हाय मध्येच, का आलंय तिथे. ओके, म्हणून मग काला म्हणलं व्हाय. आणि मग याच्यानंतर काय करायचंय, तर डू. का शिकतोस म्हणजे तू ते काम करतोय शिकण्याचं, म्हणून मग डू घेतला. आणि मग याच्यानंतर तुला आपण इंग्लिश मधून म्हणतो यू, म्हणून मग इथे घेतला यू. व्हाय डू यू. आणि मग शिकतोस. शिकतोस म्हणजे तो त्याची काय करतोय, तर स्टडी करतोय, त्याचा अभ्यास करतोय. म्हणून पुढे आपण लावणारे स्टडी. आणि मग याच्यानंतर इंग्रजी. या इंग्रजीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर इंग्लिश. आणि मग पुढे क्वेश्चन मार्क. द लास्ट एक्झाम्पल. तू मला फोन का केला, तू मला, हे सगळं नोट डाऊन करून घ्या. फोन का केला. मग आता याच्यात आपण काय घेणार आहे, तर सर्वात आधी काचा घेऊ व्हाय. आणि मग पुढे काय येईल, तर डीड यू कॉल मी. ओके, व्हाय डिड यू कॉल मी. अशा प्रकारचा सेंटेन्स तयार होईल. म्हणजेच आपल्याला आता व्हाय कसा वापरायचा ते पण समजलेलं आहे. तर आता आपला व्हाय नंतर आहे व्हेअर, त्याला आता आपण सुरुवात करूया. तर आता आपला व्हेअर. व्हेअरचा अर्थ काय होतो, तर व्हेअरचा अर्थ आहे कुठे. मग आता याचा फर्स्ट एक्झाम्पल बघू. कुठे म्हणजे तू कुठे राहतोस. ओके, तो कुठे आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल याच्यात येऊ शकतात. मग आता तू कुठे राहतोस हे घेऊ आपण सर्वात पहिले. तू कुठे राहतोस.
कुठे राहतोस. मग आता कुठे आलं म्हणजे आपण सर्वात पहिले काय घेणार आहे तर तिथे वेअर घेणार आहे. म्हणून मग आपण इथे घेऊ वेअर, कारण कुठेला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय तर वेअर. आणि मग वेअर आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर पुढे वापर करायचा डूचा. आणि मग वेअर डू, तोला आपण इंग्लिश मधून म्हणलं यू. आणि मग राहतोस, राहतोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर लिव्ह म्हणतो. म्हणून मग इथे आलं लिव्ह. एक्झाम्पल 2, तू कुठे जात आहेस. तू कुठे जात आहेस. आता सर्वात आधी आपण काय करणार आहे तर व्हेअरचा वापर करणार आहे. म्हणून आता आपण इथे घेऊ व्हेअर. व्हेअर आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर पुढे वापर करायचा आरचा. आणि तुला इंग्लिश म्हणून आपण म्हणलं यू. याच्यानंतर व्हेअर आर यू, कुठे जात आहेस. जातला आपण इंग्लिश मधून म्हणतो गो, पण जाणं पूर्ण झालेलं नसल्यामुळे पुढे वापर करायचा आहे ING चा. म्हणजे सेंटेन्स तयार झाला, क्वेश्चन तयार झाला आपला. व्हेअर आर यू गोइंग, तू कुठे जात आहेस. तर आता व्हेअर कसा वापरायचा ते पण आपल्याला समजलंय. अजून एक एक्झाम्पल बघून घेऊ. माझे पुस्तक कुठे आहे. माझे पुस्तक कुठे आहे. आता याच्यात सर्वात पहिले आपल्याला काय वापरावं लागणार आहे वेअर. वेअर वापरल्यानंतर कुठे आपला संपला वापरणं. मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आहेला घ्यायचा. म्हणजेच इज आला, आहेला आपण इंग्लिश मधून इज म्हणतो. मग माझे पहिला घ्यायचा वेअर इज झाल्यावर. माझेला इंग्लिश मधून म्हणलं माय. मग आता काय हरवलंय, कशाबद्दल बोलताय, जे ऑब्जेक्ट आहे ते लिहिते. मग आता पुस्तक याला आपण इंग्लिश मधून म्हणतो बुक. म्हणजेच वेअर इज माय बुक, माझे पुस्तक कुठे आहे. ओके, वेअर कुठे वापरायचा ते पण आता आपलं क्लिअर झालेलं आहे. तर वेअर नंतर आपण शिकू आता व्हेन. व्हेनचा मराठी अर्थ आहे कधी. याचं एक्झाम्पल बघू आता पहिलं. कधी म्हणजे याच्यात एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. तू कधी उठतोस. तू कधी उठतोस. तू कधी उठतोस याला इंग्लिश मधून काय म्हटलं जाणार आहे तर सर्वात पहिले कधी करता वापर करायचा व्हेनचा. आणि मग व्हेन वापरल्यानंतर आपल्याला काय करायचंय, व्हेन थोडा चांगला करून घेतो मी. व्हेन वापरल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर पुढे वापर करायचा डूचा. आणि मग तूला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण तर यू म्हणतो. म्हणून मग इथे आला यू. व्हेन डू यू. आणि मग उठतो याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर वेक अप. व्हेन डू यू वेक अप. पुढचा सेंटेन्स व्हेनचाच. तर तो आहे तू कधी येशील. तू कधी येशील. तू कधी येशील. आता आपल्याला काय करायचंय तर कधी करता वापर करायचा व्हेनचा. व्हेन.
आणि मग याच्या नंतर व्हेन पुढे आर चा वापर करू आपण. तू कधी येशील ला, नाही कधी म्हणजे काय झाला तो भविष्य काळ झाला म्हणून विल करू. व्हेन विल आणि मग याच्या नंतर तुला आपण वापर करू यू चा आणि मग कधी येशील याला आपण काय म्हणतो तर कम म्हणतो म्हणून पुढे वापर करायचा कम चा. सेंटेन्स नंबर 3. तू कधी येत आहे. तू कधी येत आहे. तू कधी येत आहे. मग आता कधीला आपण इंग्लिश मधून म्हणतो व्हेन आणि मग याच्या नंतर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. व्हेन आर दे. तू कधी येत आहे. तू जर आपल्याला घ्यायचा असता तर आपण वापरला असतं यू, पण आता तू आपण वरती घेतलेला आहे म्हणून मग आपण आता वापरू ते. म्हणून मग इथे करू व्हेन आर दे कमिंग. तर अशा प्रकारे व्हेन वापरला जातो कधी करता. व्हेन पण आपल्याला समजलाय. तर पुढचा आहे आपला हो. हू कसा वापरायचा ते बघू आपण आता. हो म्हणजे कोण. आता आपण मराठीतून ट्रान्सलेशन न करता शिकू. ओके. हो म्हणजे कोण तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे किंवा ते कोण आहे तशा करता आपण हो वापरतो. होचा अर्थ होतो कोण. मग आता फॉर एक्झाम्पल हो इज युअर बेस्ट फ्रेंड. हो इज तुझा चांगला मित्र कोण आहे. युअर बेस्ट फ्रेंड. असा याचा अर्थ झाला की तुझा चांगला मित्र कोण आहे. मी मराठीत लिहिते आता. ओके. मराठीत ट्रान्सलेशन करू आपण आता. तुझा शिक्षक कोण आहे. मग ते पण आपण कशात घेऊ शकतो. हु इज युअर टीचर म्हणजेच तुझा शिक्षक कोण आहे असा याचा अर्थ झाला. आणि मग तुला कोणी फोन केला. हु कॉल यू. हु कॉल यू. तुला कोणी फोन केला. हे काय विचारतोय आपण सगळं कोणून विचारतोय म्हणजेच होऊन विचारतोय म्हणून तो काय राहील तर होचा वापर याच्यात अशा प्रकारे केला जातो. मग आता हो शिकलो तर आता पुढचा वापर शिकू आपण व्हिच चा. व्हिच सगळं नोट डाऊन करून घ्या तुम्ही. फर्स्ट व्हिच कलर डू यू लाईक. व्हिच कलर डू यू लाईक. व्हिच कलर डू यू लाईक म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर तुला कोणता रंग आवडतो किंवा तुम्हाला कोणता रंग आवडतो असा याचा अर्थ झाला. मग आता व्हिच चा अर्थ काय होतो कोणता किंवा कोणती. म्हणून याच्यात विचारलं गेलं तुला कोणता रंग आवडतो म्हणजेच त्या सेंटेन्स मध्ये काय केलं आपण तर कोणताचा वापर केला. तुम्ही कोणतीचा सुद्धा करू शकता कोणत्याही वाक्यामध्ये. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश. तू इंग्रजी कसे शिकलास. तू इंग्रजी कसे शिकलास. मग आता याचा अर्थ काय सांगितलाय कोणता किंवा कोणती. मग आता इथे सर्वात आधी हाऊ चा वापर झालेला आहे. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश. हाऊ पण याच्यातच शिकून घेऊ आपण. तू इंग्रजी कशी शिकलास.
हाऊचा अर्थ टाकून देतो खाली. हाऊचा अर्थ काय होतो? हाऊ म्हणजे कसा किंवा कशी किंवा कसे, हे अर्थ हाऊचे असतात. हे झालं हाऊ वरून, हे झालं विच वरून. मग आता याच्यात काय आलं? तू इंग्रजी कसे शिकलास, कसे शिकलास. मग आता त्याच्यात कोणता वापर झाला? तर कसेचा. तू इंग्रजी कसे शिकलास. मग आता अजून एक एक्झाम्पल विच वरून पाहू. विच बुक इज युअर. विच बुक इज युअर म्हणजे याचा अर्थ काय झाला? कोणते पुस्तक तुझे आहे. विच बुक इज युअर एवढं कळतंय आपल्याला. म्हणजेच अशा प्रकारे हाऊचा आणि विचचा वापर होतो. हाऊचा अर्थ कसा, कसे अशा प्रकारे होतो. मग आता पुढचे WH झाले, तर पुढचे क्वेश्चन आहे आपले येस नो क्वेश्चन. येस किंवा नो क्वेश्चन्स. आता येस नो क्वेश्चन शिकायला आपल्याला वापर शिकावा लागेल डूचा किंवा डजचा वापर शिकावा लागेल. डू डज कसा वापरला जातो? डू डज यांचा वापर आपल्याला शिकावा लागेल. आता जे सब्जेक्ट असतात आपले आय, यू, वी, दे, यांच्यात आपण काय करतो? जर कुठे जर हे वापरले आय प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट, हे काय आपण वापरलेलेच आहे, शिकलेलोच आहे सब्जेक्ट. हे चार जर आले तर तिथे आपण डू चा वापर करतो. ओके. आणि जर हे असतील कोणते? ही, सी, इट जर असतील, ही, सी, इट, तर आपण डज चा वापर करतो. क्लिअर झालं? मग आता डून पाहू. डू वरून सेंटेन्सेस आणि याच्यात असे येतात ज्याच्यात ज्याचं उत्तर येस नो मधून दिलं जातं, त्याला म्हणतो आपण येस नो क्वेश्चन. मग आता डूचं स्ट्रक्चर कसं आहे? एक्झाम्पल, डू यू प्ले क्रिकेट. डू यू प्ले क्रिकेट म्हणजेच तू क्रिकेट खेळतो का किंवा तुम्ही क्रिकेट खेळता का. मग आता याचं कसं देणार आहे तुम्ही? येस किंवा नो याच्यापासूनच तुम्ही सुरुवात करणार आहे. येस आय प्ले क्रिकेट, नो आय डोंट प्ले क्रिकेट, अशा प्रकारे तुम्ही याला वापरणार आहे. म्हणून मग याला काय म्हणतात? तर येस नो क्वेश्चन. अजून एक दुसरा एक्झाम्पल बघू. डू दे स्टडी इंग्लिश. डू दे स्टडी इंग्लिश. आपण बघितलंय डज कशाहून वापरतात ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं असेल. डू यू स्टडी इंग्लिश म्हणजेच याचा अर्थ काय झाला? ते इंग्रजी शिकतात का, याचं पण उत्तर कसं येईल? येस नो मध्ये येईल. मग आता आपण डज वरून एक्झाम्पल पाहू. डज पहिलं एक्झाम्पल बघू याच्यावर. डज ही प्ले क्रिकेट. डज पण आला तर त्याचं पण उत्तर कसं आहे? तर येस नो मध्ये. डज ही प्ले क्रिकेट. आता ही करता वापरला जातोय. आपण पाहिलं की ही करता वापरला जातो. अजून वी करता नाही, सी करताही डज वापरला जातो. कशा कशा करता डज वापरतो आपण ते सांगून देतो एकदा. तर आपण डज वापरतो ही, सी, इट या तिघांकरता डजचा वापर होतो. इथे लिहून ठेवतो ही, सी, इट यांच्याकरता. मग आता डज ही प्ले क्रिकेट म्हणजेच तो क्रिकेट खेळतो का, याचं उत्तर कसं येणार आहे? तर येस नो मध्ये. अजून डज सी लाईक टी. त्याला चहा आवडतो का? नाही, तिला चहा आवडतो का,
याचे उत्तर कसं येणार आहे तर येस नो मध्ये. हे असतात येस नो क्वेश्चन्स. ओके, पुढचं आपण उत्तर कशी द्यायचे अशा प्रश्नांचे ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनची लिंक कुठे मिळते? फॉर एक्झाम्पल एवढा आपला व्हिडिओ चालू आहे, व्हर्टिकलचा हॉरिझॉन्टल मध्ये करा, असा पाहत असाल तर असा करा. मग आता असं झाल्यानंतर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनचा ऑप्शन दिसेल, मोर नाव दिसेल, MORE, त्याच्यावर क्लिक करा आणि मग डिस्क्रिप्शन उघडेल आणि तुमच्या समोर चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक असा ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.